कोरार पुलिस स्टेशन में तैनात पुलिसकर्मी सुभाष कांगड़ी ने गोरेगांव नागरी निवारा परिषद वसाहत स्थित अपने घर में शाम 6 बजे फांसी लगाकर आत्महत्या कर ली। दिंडोशी पुलिस सुभाष कांगड़ी की आत्महत्या के पीछे के असली कारणों को जानने में जुटी है। इस मामले में अन्य पुलिस कर्मचारी कई तरह के कयास लगा रहे हैं। इस मामले की जांच को लेकर मानसिक रूप से प्रताड़ित होने के कारण कांगड़े ने आत्महत्या की है, ऐसी आशंका है। वहीं परिवार वालों का आरोप है कि अपने अधिकारियों की प्रताड़ना के कारण उन्होंने आत्महत्या जैसा कदम उठाया है। परिवार वाले शव लेने से मना कर दिया है। काय घटना घडलेली आहे आणि तुमची मागणी? आमचे दाजी यांनी आज आत्महत्या केली साधारण 3-4च्या दरम्यान। आम्हाला त्या पत्रामध्ये ज्यांनी जी नोट लिहिली होती की आम्हाला वरिष्ठांचा प्रेशर होता, माझ्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल केले, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचा प्रेशर आणला। आता आम्ही त्या सेक्टरचं माहिती नाही आम्ही काय करतोय, पण माझी एक माणूस म्हणून सगळ्यांना विनंती आहे, आज बघा त्या 2-2.5 वर्षाच्या मुली जुळ्या आहे आणि त्यांना सांभाळणारा पुढे कोणीच नाही आहे, नाही आई वडील आहे, आजी आजोबा आहे त्यांचे, नाही कोणी आहे। आज ही परिस्थिती माझ्यावरती आहे, हीच परिस्थिती तुमच्यावरती पण होऊ शकते। आपण अडकलो तर कोणी वाचवायला नाही, ज्याचं जळतंय तोच फक्त रडतोय। आम्ही बॉडी उद्या हातात घेणार नाही जोपर्यंत त्या गुन्हेगारावरती माधवशोतवरती गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही बॉडी हातात घेणार नाही आणि आली वेळ तर आम्ही मंत्रालयाबाहेर ती बॉडी घेऊन जाणार आहे। परिश्रम कांगणे आज माझ्या भावाने सुभाष परिश्रम कांगणे कार्यरत असलेले पोलीस चौकीत दिंडोशी कोरार पोलीस स्टेशनला आज त्यांनी राहते घरी गळफास घेतला। त्याचे वरिष्ठांनी त्याच्याबद्दल चुकीची कंप्लेंट दाखल केली होती त्यांच्या वरिष्ठ ऑफिसला, CPI ऑफिसला। तक्रार करणाऱ्यांचं नाव सुर्वे API सुर्वे करू नये, त्यांनी माझ्या भावाबद्दल खोटी तक्रार वरिष्ठांकडे केली होती। त्या धक्क्याने भावाने बदनामीच्या धाकाबाई त्यांनी स्वतःचं जीवन संपवलं। त्याच्या जीवन संपवण्याच्या त्याला कारणीभूत ते जे कोण शिर्के सर आहेत त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी, फक्त एवढीच एक मागणी आणि त्याला न्याय मिळावा बस। त्यांनी काय पत्र वगैरे लिहिलेलं आहे? त्यांनी ते गळफास घेण्यापूर्वी त्यांच्या नावे एक पत्र पण लिहून ठेवलेलं, जे की त्यांनी त्यांच्या आहे आत्ता ते दाखवणार का? सुसाईड करण्याच्या पूर्वी त्यांनी एक लेटर पण लिहून ठेवलेलं, ते ज्याच्या खिशामध्ये सापडलंय त्यांना। आमच्या सगळ्यांची आता एकच मागणी का जे पण कोण त्याच्या मृत्यू जबाबदारी त्यांना सगळ्यांना लवकरात लवकर सजा व्हावी बस। आतापर्यंत पोलिसांची भूमिका का आलेली आहे ती दिंडोशी पोलिसांनी काय भूमिका? दिंडोशी पोलीस चौकीकडून त्यांनी जबाब वगैरे त्यानंतर कुठल्या प्रकारचे अजून FIR वगैरे नोंद केलेली नाही। त्यानंतर तिथली घराचा पंचनामा वगैरे केलेला आहे आणि आता बॉडी गोरेगाव वेस्ट सिद्धार्थ हॉस्पिटलला घेऊन आलेलो होतो आम्ही। जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही बॉडीला हात पण लावणार नाही। आमच्या सगळ्यांचा आता एकच पवित्र आहे की बस जे कोण त्याच्या मृत्यू जबाबदारी त्यांना सगळ्यांना लवकरात लवकर त्यांच्यावरती कारवाई व्हावी बस।